नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-एस-सीकडून एक शुद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तर त्या शुद्धीपत्रकामध्ये तलाठी भरतीची जी पदे आहेत, ती ॲड करण्यात आलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तब्बल 1539 पदे ही तलाठी भरतीची एम-पी-एस-सीमध्ये ॲड केलेली आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये अजून खूप सारे पदे आणि त्यांच्या जागा ॲड केलेल्या आहेत. तर याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम-पी-एस-सीकडून हे शुद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. दिनांक 22 जुलै 2026 रोजी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी महत्त्वाची माहिती पाहू. ते म्हणजे पदनाम काय आहे? ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी गट क, विविध नियुक्ती प्राधिकरण. तर याचे एकूण 1539 पदे हे भरली जाणार आहेत. तर त्यासाठी आवश्यक अर्हता म्हणजे तुमची पात्रता ही सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी चालणार आहे. तर जाहिरातीमध्ये नमूद वयोमर्यादा गणण्याचा दिनांक त्यांनी दिलेला आहे. सेवा प्रवेश नियमानुसार अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक म्हणजेच दिनांक 5 ऑगस्ट 2026 पर्यंत असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खाली पण पदे दिलेले आहेत. वरिष्ठ अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक, अभिलेखापाल गट क याची 11 जागा आहेत आणि कोणत्याही शाखेतील पदवी चालणार आहे. नंतर आहे सहाय्यक अधीक्षक गट क याचे पण 11 पदे आहेत. त्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी लागणार आहे. नंतर आहे सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तांत्रिक गट क या पदाचे 254 जागा आहेत. नंतर आहे लिपिक टंकलेखक विविध नियुक्ती प्राधिकारी. तर यामध्ये 155 पदे आहेत. आदिवासी विकास विभागामध्ये 69 आणि महसूल व वन विभागामध्ये 480. तसेच लिपिक टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभाग याच्यामध्ये 339 पदे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशी मिळून एकूण 3088 पदाची ही ॲड आलेली आहे. आणि ही नवीन ॲड आलेली आहे. म्हणजेच आता जी जुनी भरती होती 2619 पदांसाठी जी जुनी भरती होती, तर त्यामध्ये हे 3088 पदे ॲड करण्यात येणार आहेत. त्याच्यामुळे एकूण ही पदे 5707 पदे होणार आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी सुवर्ण संधी आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या भरतीचा तुम्ही नक्कीच फॉर्म भरा. आणि ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.